नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे आपल्या शिक्षणाची गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे. बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले एक छानसा पाठ. चला तर मग आपण आजच्या पाठाची सुरुवात करूया. इयत्ता 9वीचा आपला आजचा विषय आहे राज्यशास्त्र. आज आपण राज्यशास्त्रात अभ्यासणार आहोत आंतरराष्ट्रीय समस्या. आंतरराष्ट्रीय समस्या भाग 1 मध्ये आपण अभ्यासले आहे मानवी हक्क व भारत, पर्यावरण, स्टॉकहोम ते पॅरिस परिषद या मुद्द्यांचा अभ्यास आपण भाग 1 मध्ये विस्ताराने केला आहे. आजचा भाग आपला भाग 2 जो आहे यामध्ये दहशतवाद आणि निर्वासितांचे प्रश्न या 2 मुद्द्यांचा अभ्यास आपण आंतरराष्ट्रीय समस्या भाग 2 मध्ये करणार आहोत. क्षमता विधान. मानवी हक्क जगातील प्रत्येक माणसाला प्राप्त होतात हा विचार विकसित होणे. भारतीय संविधान व कायदे यांद्वारे मानवी हक्कांचे संरक्षण कसे होते हे जाणून घेणे. पर्यावरण ऱ्हास ही एक जागतिक समस्या आहे ही जाणीव विकसित होणे. निर्वासित म्हणजे कोण हे स्पष्ट करता येणे. आंतरराष्ट्रीय समस्या भाग 2. आजच्या भागात आपण अभ्यासणार आहोत दहशतवाद आणि निर्वासितांचे प्रश्न. चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागाची सुरुवात करूया. आंतरराष्ट्रीय समस्या. विद्यार्थी मित्रांनो, काही समस्या या देशांतर्गत पातळीवर असतात तर काही समस्या या एकाच देशापर्यंत मर्यादित राहत नाहीत. या समस्यांचे परिणाम प्रथम काही देशांवर आणि नंतर संपूर्ण जगावर होतात. संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या या समस्यांना आंतरराष्ट्रीय समस्या असे म्हणतात. आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी सर्व देशांनी एकत्रित प्रयत्न करावे लागतात. मानवी हक्क, ह्युमन राईट्स फॉर ऑल. पर्यावरण समस्या, प्रदूषण आणि दहशतवाद यांच्याशी संबंधित समस्यांचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तसेच निर्वासितांचे प्रश्नही आता आंतरराष्ट्रीय स्वरूप धारण करत आहेत. त्यामुळे त्याचाही विचार आपण आजच्या भागामध्ये अभ्यासणार आहोत. मानवी हक्क या संकल्पनेचा उगम नैसर्गिक हक्काच्या संकल्पनेतून आल्याचे दिसून येते. मग नैसर्गिक हक्क म्हणजे काय? चला आपण पहिल्यांदा नैसर्गिक हक्क कशाला म्हणतात ते समजून घेऊया. माणूस म्हणून जन्माला आलेल्या व्यक्तीला जे हक्क प्राप्त होतात त्याला नैसर्गिक हक्क असे म्हणतात. आणि नैसर्गिक हक्कांच्या संकल्पनेतूनच मानवी हक्क ही संकल्पना उदयास आली. ह्युमन राईट्स. माणूस म्हणून व समाजाचा एक घटक म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेल्या अधिकारांना मानवी हक्क असे म्हणतात.
नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही शासनाची असते. सुरक्षित पर्यावरण आणि मानवी हक्क. सुरक्षित पर्यावरण हा एक मानवी हक्क आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण संरक्षणाची जाणीव आणि गरज 1970 मध्ये मांडली. 22 एप्रिल 1970 मध्ये पहिला वसुंधरा दिवस साजरा केला. विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भात संयुक्त राष्ट्राची मानवी पर्यावरण विषयक परिषदही भरवली गेली. संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण विषयक झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदा बघूया आपण. कोणती झाली होती पहिली? इसवी सन 1972 मध्ये, म्हणजे 5 ते 16 जून 1972 या कालावधीत संयुक्त राष्ट्राची मानवी पर्यावरण विषयक पहिली परिषद भरली होती आणि ती भरवली गेली होती स्टॉकहोम येथे. या परिषदेमध्ये प्रदूषणावर मात करण्यासाठी सहकार्य करणे ही सर्व राष्ट्रांची जबाबदारी आहे यावर भर देण्यात आला होता आणि विकसित देश पर्यावरण ऱ्हासास अधिक प्रमाणात कारणीभूत आहेत आणि तो ऱ्हास थांबवण्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी अशी भूमिका विकसनशील राष्ट्रांनी घेतली. आजही विकसनशील राष्ट्रे हीच भूमिका मांडतात. या परिषदेत पर्यावरणासाठी काम करणाऱ्या बिगर शासकीय संस्थाही उपस्थित होत्या. हे या परिषदेचे आणखीन एक वैशिष्ट्य होय. या परिषदेत जागतिक सामायिक संपत्तीच्या रक्षणाचा मुद्दा मांडला गेला. या साधनांच्या जतनाची जबाबदारी सर्व राष्ट्रांची आहे यावर एकमत झाले आणि या परिषदेनंतर संयुक्त राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्रीय पर्यावरण कार्यक्रम निर्माण केला. त्यानंतर दुसरी परिषद झाली होती इसवी सन 1992 मध्ये. हा पुढचा टप्पा होता आणि ही परिषद झाली रिओ परिषद. रिओ या ठिकाणी झाली. रिओ येथील पर्यावरण परिषदेत शाश्वत विकास या संकल्पनेवर भर देण्यात आला. जैविक विविधता, हरितगृह, वायूंमुळे निर्माण होणारे वातावरणातील बदल, जंगलांचे रक्षण इत्यादी विषयांवर विविध करार करण्यात आले. त्यानंतर झाली 1997 मध्ये क्योटो या ठिकाणी ही परिषद झाली. क्योटो येथे भरलेल्या परिषदेत विकसित देशांना हवामान बदल रोखण्यासाठी मापदंड आखून दिले गेले. ते मापदंड 15 वर्षांसाठी लागू केले. इसवी सन 2015 रोजी पॅरिस येथे हवामान बदल या विषयावर परिषद भरवली. सर्व राष्ट्रांनी हवामान बदल रोखण्यासाठी व तापमान वाढ रोखण्यासाठी परस्पर सहकार्याने प्रयत्न करावेत व विकसनशील देशांना त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान मिळवण्यास विकसित देशांना मदत करावी असे आवाहन या परिषदेत करण्यात आले. दहशतवाद. जगातील अनेक राष्ट्रांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की वर्ल्ड ट्रेड सेंटर हे जे अमेरिकेत आहे त्यावरती 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेला हल्ला किंवा इंग्लंड मध्ये झालेला मँचेस्टर इथला दहशतवादी हल्ला, आपल्या भारतामध्ये मुंबईमध्ये झालेला दहशतवादी हल्ला म्हणजे 26/11चा बॉम्बस्फोट, तसेच इराक, सिरिया आणि न्यूझीलंड मध्ये चर्चमध्ये झालेला हा बॉम्बस्फोट, अशा अनेक ठिकाणी जगामध्ये बॉम्बस्फोट होत आहेत, दहशतवादी हल्ले होत आहेत आणि हा दहशतवादाचा सामना जो आहे या दहशतवादी समस्येला जगातील अनेक राष्ट्रांना सामोरे जावे लागते. जगातील कोणतेही राष्ट्र केवळ स्वबळावर दहशतवादाचा सामना करण्यास असमर्थ आहे. दहशतवाद ही जागतिक समस्या मानली जाते. दहशतवाद म्हणजे नेमके काय? तर आपली आर्थिक आणि राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निरपराध व्यक्तींच्या आणि शासनाच्या विरोधात
हिंसेचा वापर करून समाजात भीती आणि दहशत पसरवणे म्हणजेच दहशतवाद होय. दहशतवादी हल्ल्यामध्ये निरपराध लोकच बळी पडत असतात. कारण दहशतवादी हल्ले हे सार्वजनिक ठिकाणी होत असतात. कुठे चर्चमध्ये, कुठे रेल्वेमध्ये, दुकानांमध्ये अशा ठिकाणी दहशतवादी हल्ला केला जातो. म्हणजे दहशतवाद ही संघटित आणि नियोजित पद्धतीने केलेली एक हिंसा होय. दहशतवादाचा आंतरराष्ट्रीय राजकारणावर दूरगामी परिणाम झालेला आहे. गेल्या 2 दशकात विविध राष्ट्रांमध्ये दहशतवादी संघर्ष तीव्र झालेला दिसतो. पारंपरिक युद्धे आणि दहशतवादी संघर्ष यात कोणता फरक आहे ते समजून घेऊया. पारंपरिक युद्धे हा 2 किंवा अधिक सार्वभौम राष्ट्रांमधला संघर्ष असतो. उदाहरणार्थ भारत आणि चीन यामध्ये झालेला 1962 सालचं युद्ध किंवा भारत आणि पाकिस्तान यामध्ये झालेलं 1965 सालचं युद्ध किंवा 1998 साली झालेलं कारगिल युद्ध. आता 2020 मध्ये झालेलं भारत आणि चीन यांच्यामधले युद्ध. तर हे जे युद्ध आहे हे पारंपरिक युद्ध आहे. ते 2 राष्ट्रांमधला संघर्ष असतो. तिथे सैन्य दल उपस्थित असतं आणि सैन्य दलाचा दुसऱ्या सैन्य दलाशी झालेलं युद्ध असतं. तिथे सामान्य नागरिक बळी पडत नाही. दहशतवादी गट हे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून आणि कुठल्याही ठिकाणी हिंसाचार घडवू शकतात. आणि त्यामुळेच दहशतवादी गट हे कधी कारवाया करतील हे समजत नाही. अचानक त्यांच्या कारवाया सुरू होतात आणि संपूर्ण जग हे या दहशतवादी कारवायांमुळे घाबरून गेलेलं आहे, दहशतीखाली आहे. पारंपरिक युद्धाचा हेतू राष्ट्रांच्या सीमांचे रक्षण करणे वा दुसऱ्या राष्ट्रांचा प्रदेश मिळवणे हा असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की गुजरात आणि पाकिस्तानचा सिंध प्रदेश यांच्यामध्ये असलेल्या समुद्रामधली एक सीमारेषा ज्याला सर क्रीक सागरी क्षेत्रातील सीमाविषयीचा वाद असे म्हटले जाते. किंवा दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे काश्मीर समस्या. यावरून सुद्धा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सीमा प्रश्न आहे. किंवा भारत आणि चीन यांच्यामध्ये असलेले युद्ध जो सीमावाद आहे तो अक्साई चीनचा प्रदेश किंवा मॅकमोहन रेषा वाद या ठिकाणी असलेला हा सीमावाद आहे. ते हे सीमांचे रक्षण करणे आणि सीमेवरून सैन्य जे आहे हे दुसऱ्या देशाचं सैन्य आपल्या देशात जेव्हा घुसतं तेव्हा त्या सीमांचं रक्षण करणे हे आपल्या सैन्याचं काम असतं. आणि दुसऱ्या सीमा राष्ट्रांचा प्रदेश मिळवणं यासाठी हा सीमावाद सुरू असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या विरुद्ध जर आपण बघितलं तर दहशतवादी कारवाया ज्या घडत असतात त्या भौगोलिक सीमांना धोका पोहोचवणे हा त्यांचा हेतू मुळीच नसतो. तर दहशतवादी कारवाया ज्या चालत असतात त्या दहशतवादी कारवायांमध्ये देशातील राजवटीला आव्हान देणे वा शासनाचे अस्तित्व नाकारणे हा त्यांचा मुख्य हेतू असतो. युद्धामध्ये प्रामुख्याने राष्ट्रांच्या भौगोलिक सीमांच्या सुरक्षेला महत्व असते. म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा भौगोलिक सीमांशी निगडीत असते. आणि पारंपरिक युद्धात देशाचा प्रामुख्याने सीमा भाग असुरक्षित बनतो. वाढत्या दहशतवादामुळे देशाच्या बाह्य सुरक्षेबरोबरच अंतर्गत सुरक्षा ही सुद्धा महत्वाची असते. आणि अंतर्गत सुरक्षेलाही धोका निर्माण होत असतो. आणि म्हणूनच दहशतवादाला वेळीच आळा घालणे गरजेचे असते. दहशतवाद ही संकल्पना स्पष्ट करत असताना तुम्हाला कोणते मुद्दे अभ्यासावे लागतील ते आता आपण समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला तुम्ही दहशतवाद म्हणजे काय हे स्पष्ट केले पाहिजे. तर दहशतवाद म्हणजे नेमके काय? तर आपली
आर्थिक आणि राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निरपराध व्यक्तींच्या आणि शासनाच्या विरोधात हिंसेचा वापर करून समाजात भीती आणि दहशत पसरवणे म्हणजे दहशतवाद होय. दहशतवाद देशात असलेली सामाजिक आणि राजकीय व्यवस्था नाकारतो. दहशतवादाला भौगोलिक सीमांची मर्यादा नसते आणि दहशतवाद देशात ही संघटित आणि नियोजन पद्धतीने केलेली हिंसा असते. दहशतवादामुळे होणारे परिणाम म्हणजे मोठ्या प्रमाणात निरपराध माणसे मारली जातात, कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त होतात, मुले निराधार होतात, समाज हिंसेच्या भीतीखाली राहिल्याने विकास करू शकत नाही आणि मानवी हक्क पायदळीत उडवले जातात. राष्ट्रांचा विकास होत नाही. दहशतवाद थांबवला पाहिजे. दहशतवादाला आळा घालण्यासाठी नेमके कोणते उपाय योजावेत? तर दहशतवादी कृत्यांना वेळीच चाप लावला पाहिजे. जातीयवाद, वंशवाद आणि धर्मश्रेष्ठत्व असल्या बाबींचा प्रसार रोखला पाहिजे. कोणत्याही अतिरेकी विचारांचे फाजील लाड न करता त्याच वेळी त्यावर नियंत्रण आणावे आणि सर्व जनतेला समानतेने वागवून सर्वांचा विकास साधण्याचा शासनाने प्रयत्न करावा. या सर्व उपायांमुळे दहशतवादाला आळा मिळू शकतो. दहशतवादाला आळा घालण्यासाठी विविध राष्ट्रांच्या सुरक्षा यंत्रणांनी परस्पर सहकार्याने काम करणे आवश्यक झाले आहे. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला असे दिसून येतं की अनेक व्यक्ती हे अनिच्छेने किंवा जबरदस्तीने आपली मातृभूमी सोडून दुसरीकडे जात असतात आणि असे जे लोंढेच्या लोंढे दुसऱ्या राष्ट्रांमध्ये जातात त्यामुळे निर्वासितांचे प्रश्न निर्माण होतात. आता आपण हेच निर्वासितांचे कोणते प्रश्न आहेत ते पाहूया. निर्वासितांचे प्रश्न हाताळण्यापूर्वी आपण लक्षात घेऊया निर्वासित कोणाला म्हणतात. तर निर्वासित म्हणजे ज्या व्यक्तींना अनिच्छेने किंवा जबरदस्तीने आपली मातृभूमी सोडावी लागते व आश्रय मिळवण्यासाठी किंवा सुरक्षतेसाठी दुसऱ्या राष्ट्रात जाणे भाग पडते, अशा लोकांना निर्वासित असे म्हटले जाते. विशिष्ट वंश, धर्म असलेल्या लोकांचा छळ होणे किंवा त्यांना हाकलून देणे, युद्ध किंवा आपत्तीमुळे आपल्या देशाचा त्याग करण्यास भाग पडणे इत्यादीमुळे लोक निर्वासित होतात. अशा परिस्थितीत आपला देश सोडून दुसऱ्या राष्ट्राकडे आश्रय मागण्याची वेळ येते. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, ज्या वेळेला दुसरं महायुद्ध झालं तर दुसरं महायुद्ध होण्यापूर्वी जर्मनीमधून ज्यू लोकांना हाकलून दिलं होतं. मग जसं जर्मनीतील ज्यू लोक, पूर्व पाकिस्तानातील लोक, सिरियातील लोक अशा लोकांना निर्वासित व्हावे लागले होते. का बरं व्हावे लागले होते? तर दुसऱ्या महायुद्धापूर्वी जर्मनीतील ज्यू लोकांचा वांशिक श्रेष्ठत्वाच्या मुद्द्यावरून छळ झाला आणि त्यांचे नागरिकत्व व संपत्ती हिरावून घेतली गेली आणि त्यामुळे ज्यू लोक हे निर्वासित झाले. त्याचप्रमाणे 1971 मध्ये पूर्व पाकिस्तानातील जनतेचा राजकीय व धार्मिक छळ झाल्यामुळे तेथील लोकही निर्वासित झाले आणि भारतात आश्रयाला आले. गेल्या काही वर्षात इराक आणि सिरियामधील युद्धजन्य परिस्थितीमुळे तेथून मोठ्या प्रमाणावर लोक निर्वासित होत आहेत. सिरियामध्ये इस्लामिक स्टेट म्हणजे IS या कट्टर धार्मिक दहशतवादी संघटनेने लोकांचा धार्मिक छळ केला. तेथे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तेथील लोक स्वतःची सुटका करून घेऊन युरोपीय देशात निर्वासित म्हणून जात आहेत. कोणत्याही राष्ट्रातील लोकांना
जेव्हा निर्वासित व्हायची म्हणजे आपला देश सोडण्याची वेळ येते, तेव्हा त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आणि महत्वाची समस्या असते ती आपला देश सोडून कुठे जायचे आणि ते राष्ट्र आपल्याला स्वीकारेल का, हे प्रश्न त्यांच्या समोर असतात. दुसरे म्हणजे आपल्याबरोबर कुटुंबातील माणसांना सुरक्षितपणे घेऊन जाणे, याचा प्रचंड शारीरिक आणि मानसिक ताण असतो. याशिवाय कठीण रस्ता, लपून छपून जाणे, नैसर्गिक समस्या जसे ऊन, पाऊस, वादळ वारा, अन्नधान्याची टंचाई, आजारपण, पाठलाग करणारा शत्रू इत्यादी अनेक समस्या असतात. यामध्ये अनेक लोक मृत्यू पावतात. विद्यार्थी मित्रांनो, अशी लोक जेव्हा देश सोडून, गाव सोडून बाहेर पडतात, तेव्हा त्यांना अनेक प्रश्न समोर उभे असतात. मग अशा वेळेला जे लोक सुरक्षित ठिकाणी पोहोचतात, तेव्हा त्यांना नवीन समस्या असतात, त्या म्हणजे धंदा शोधणे, राहण्यासाठी जागा शोधणे आणि नोकरीसाठीचा प्रश्न. असे अनेक रोजचे प्रश्न असतात, त्यांना सामोरं जावं लागत असतं. मग अशा वेळेला या निर्वासितांना संयुक्त राष्ट्राचे सहाय्यही मिळते. मग हे जे निर्वासित लोक आहेत, त्यांच्या समोर ज्या समस्या निर्माण होत असतात, म्हणजे त्यांना नवीन ठिकाणी आल्यानंतर कामधंदा शोधावा लागत असतो. त्यांच्या राहण्याचा प्रश्न येत असतो. तिथे गेल्यानंतर तिकडची भाषा, तिकडची संस्कृती यांच्याशी जुळवून घेतानाही त्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. आणि ज्या राष्ट्रात निर्वासित आश्रय घेतात, तेथील समाज त्यांना स्वीकारेल असे सांगताही येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, निर्वासितांमुळे राष्ट्रांमध्येही काही समस्या निर्माण होतात. कोणत्या समस्या निर्माण होतात? तर जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होते. गुन्हेगारीचे प्रमाण वाढते. कारण जे निर्वासित तिथे आलेले असतात, त्यांच्याकडे रोजगार नसतो, कामधंदा नसतो. त्यांना जगायचं असतं, त्यांना त्यांच्या पोटाची खळगी भरायची असते, त्यांना त्यांच्या कुटुंबाचं पालनपोषण करायचं असतं आणि जेव्हा कामधंदा मिळत नाही, त्यावेळेला अशा वेळेला गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं. जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होते, कारण निर्वासितांचा मोठा लोंढा आल्यामुळे शासनावर त्यांना सांभाळून सामावून घेण्याची जबाबदारी वाढलेली असते आणि त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होते आणि त्यांच्यामुळे महागाई वाढते. स्थानिक नोकऱ्यांवर गदा येते, कारण असे लोक लोंढाचा लोंढा बाहेरून आलेला असतो. शासन त्यांना नोकरी देऊ करतं आणि त्यामुळे इतर लोकां जे स्थानिक आहेत त्यांच्या नोकऱ्यांवर गदा येते आणि शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होतो. तर निर्वासितांमुळे होणाऱ्या या समस्या आहेत. कोणत्या? जीवनावश्यक वस्तूंची टंचाई, गुन्हेगारी प्रमाण वाढते, महागाई वाढते, स्थानिक नोकऱ्यांवर गदा येते आणि शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. विद्यार्थी मित्रांनो, माहित आहे का तुम्हाला निर्वासितांच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर 1951 मध्ये काही तरतुदी करण्यात आल्या. त्यानुसार निर्वासितांना त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या मूळच्या देशात परत पाठवता येणार नाही, अशी तरतूद केली गेली. त्याचप्रमाणे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या उच्च आयुक्तांचे कार्यालयही स्थापन करण्यात आले आहे. मानवी हक्कांची जोपासना व त्याचे संवर्धन सर्वच राष्ट्रांनी केल्यास अन्याय, शोषण व हिंसाचार हे तीनही प्रकार जे आहेत, हे जे वाढलेले दिसतात, हे अन्याय, शोषण व हिंसाचार कमी होईल. पर्यावरणाचे रक्षण करून आणि दहशतवादाचे संपूर्ण निर्मूलन केल्यास मानवी हक्क अधिक प्रभावीपणे अंमलात आणता येतील. जगात कोणत्याच लोकसमूहाला निर्वासित व्हावे लागणार नाही.
आणि यासाठी प्रयत्न झाल्यास मानवी असुरक्षितता दूर होईल. यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येणे, आपल्यातील सहकार्य वाढवणे, ठोस कृती करणे व प्रत्यक्षात बदल घडवून आणणे इत्यादी करणे आवश्यक आहे आणि हे केलेच पाहिजे. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा पाठ? आवडला ना? नक्कीच आवडला असणार. मग तुम्हाला माझे असे छान छान पाठ पाहायचे आहेत का? तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद.